मुंबई में सफेद पट्टी को लेकर हुए विवाद की गूंज अब वसई विरार तक पहुंचती दिखाई दे रही है। एक सोसाइटी में बनाई गई सफेद पट्टी पर मनसे पदाधिकारी संजय मेहरा ने सवाल उठाए। वीडियो वायरल हुआ, पुलिस तक मामला पहुंचा और फिर देखते ही देखते सफेद पट्टी का रंग बदलकर ग्रे कर दिया गया। लेकिन कहानी यहीं खत्म नहीं होती। अब पूरे मामले में सोसाइटी के सदस्य और क्षेत्र के नगर सेवक अतुल सालुंखे ने सामने आकर बयान दिया है। उन्होंने कई ऐसे सवाल उठाए हैं जो इस पूरे विवाद को एक नया मोड़ दे रहा है। आइए देखते हैं हमारी ये खास रिपोर्ट। ये तस्वीर वसई विरार की उसी सोसाइटी की है जहां पिछले कुछ दिनों से एक सफेद पट्टी चर्चा का विषय बनी हुई है। सोसाइटी के अंदर बनाई गई इस पट्टी को लेकर मनसे पदाधिकारी संजय मेहरा ने आपत्ति जताई थी। उनका कहना था कि ऐसी पट्टियां सोसाइटी के भीतर नहीं बल्कि स्पीड ब्रेकर जैसी जगहों पर बनाई जानी चाहिए ताकि लोगों को सुविधा मिले और दुर्घटनाएं टाली जा सके। इतना ही नहीं, संजय मेहरा ने इस मामले में पुलिस हस्तक्षेप की मांग भी की थी। वर एक जैन व्यक्ती राहतो, त्यांनीच मारलेला आहे। आम्ही पोलिसांना पण या संदर्भात सूचना दिली होती। त्यांनी त्यांच्याशी संपर्क करून त्याला बोलवून घेतलं होतं। आम्ही पोलिसांना पण बोललो की तुमच्या माध्यमातून जे काही कायदा होत असेल ते तुम्ही करावं। संजय मेहरा का वीडियो वायरल होने के बाद मामला सोशल मीडिया पर तेजी से फैल गया, लेकिन अब इस पूरे प्रकरण पर दूसरा पक्ष सामने आया है। सोसाइटी के सदस्यों का कहना है कि जिस पट्टी को लेकर विवाद खड़ा किया जा रहा है वह कोई नई बात नहीं है। दावा किया जा रहा है कि हर साल बारिश के मौसम में यहाँ पानी भरने की समस्या होती है और लोगों को रास्ता समझने तथा आने जाने में सुविधा देने के लिए ऐसी पट्टी बनाई जाती है। इतना ही नहीं, सोसाइटी की ओर से यह भी दावा किया गया है कि 10 जून को इस संबंध में एक पत्र भी जारी किया गया था और पूरी प्रक्रिया सोसाइटी की जानकारी और अनुमति से की गई थी। अब यही पत्र इस पूरे विवाद के केंद्र में आ गया है। इस बीच विवाद बढ़ने के बाद जो तस्वीर सामने आई, उन्होंने पूरे मामले को और भी चर्चा में ला दिया है। पहले जो पट्टी सफेद रंग में दिखाई दे रही थी, अब वही पट्टी ग्रे रंग में नजर आ रही है। स्थानीय लोगों का कहना है कि पुलिस हस्तक्षेप के बाद यह बदलाव किया गया। हालांकि इस पर आधिकारिक रूप से अलग अलग दावे सामने आ रहे हैं। अब इस पूरे मामले में क्षेत्र के नगर सेवक अतुल सालुंखे ने खुलकर प्रतिक्रिया दी है। अतुल सालुंखे का कहना है कि सोसाइटी का आंतरिक मामला है और किसी भी निष्कर्ष पर पहुंचने से पहले तथ्यों की जांच होनी चाहिए थी। उन्होंने यह भी दावा किया कि सोसाइटी में विभिन्न समुदाय के वर्षों से साथ रहते हैं और इस विषय को लेकर कभी कोई विवाद सामने नहीं आया। अब सबसे बड़ा सवाल यही है, अगर सोसाइटी की अनुमति थी, अगर 10 जून का पत्र पहले से मौजूद था और अगर सोसाइटी की ओर से कोई शिकायत भी नहीं थी, तो फिर यह मामला आखिर बाहर कैसे पहुंचा? क्या यह सिर्फ एक सामान्य सोसाइटी का मामला था या फिर सोशल मीडिया पर वायरल होने के बाद इसे नया रंग मिल गया? इन सवालों के जवाब तलाशे जा रहे हैं। फिलहाल सफेद पट्टी अब ग्रे रंग में बदल चुकी है, लेकिन इस पर छिड़ी बहस अभी भी जारी है। नक्की जो मुंबईमध्ये जो विषय चाललेला आहे, अशा प्रकारच्या वाईट पट्ट्या प्रत्येक सोसायटीमध्ये काढण्यात आल्या होत्या, तोच विषय आज आपल्या इकडे पण झालेला। काल आम्हाला काही लोकांचे फोन आले की साहेब आपल्या इकडेही तो विषय झालेला आहे। तर या बिल्डिंगमध्ये जेव्हा मी आलो रात्री, आम्ही बघितले वाईट पट्टी मारली होती। आम्ही ज्यांनी मारली होती त्याला पण विचारलं की नेमका हा काय विषय आहे, तर त्यांच्याकडे त्याचं उत्तर काहीच नाही आहे। तर सोसायटी मेंबरना विचारलं की तुमची परमिशन आहे का, कारण की हा पूर्णपणे त्यांचाच विषय आहे। पण आज आम्ही जे बघतोय, आम्हाला जे कळतंय की या वाईट पट्टी मारून आपण ते धार्मिक तीड की आम्ही जैन आहोत किंवा तुम्ही कोण आहोत ते फरक करण्याचा जो विषय आहे ना, कुठेतरी तो विषय आम्ही मोडीस काढण्यासाठी इकडे आलो। इथे वर एक जैन व्यक्ती राहतो, त्यांनीच मारलेला आहे। आम्ही पोलिसांना पण या संदर्भात सूचना दिली होती। त्यांनी त्यांच्याशी संपर्क करून त्याला बोलवून घेतलं होतं। आम्ही पोलिसांना पण बोललो की तुमच्या माध्यमातून जे काही कायदा होत असेल ते तुम्ही करावं। आम्ही भूमिका घेतलीच ना की या प्रकारे असं चालणार नाही आमच्याकडे, म्हणून त्यांनी आज त्याच्यावर ग्रे कलर मारलेला आहे आणि आम्ही जी मागणी त्यांच्याकडे केलेली त्यांनी ती पूर्ण केली। हा कुठला धार्मिक किंवा असा कुठलाच मुद्दा नाही आहे। आम्ही पाटणकर टॉवर सोसायटी, मी काल रात्री मुंबईला होतो, थोडं लेट आलो। हे मी यायच्या आधी झालं होतं, मला कळला विषय, पण हा कुठलाच धार्मिक मुद्दा नाही आहे। आमच्या सोसायटीमध्ये 40% मुस्लिम राहतात, 5% गुजराती राहतात आणि बाकी सगळे मराठी राहतात। आमच्या सोसायटीमध्ये प्रॉब्लेम असा आहे की पावसाळ्यामध्ये थोडंसं पाणी भरतं। तुम्ही बघाल की इकडे हे कॉन्क्रीट आहे। आमच्या सोसायटीतले राहणारी लहान मुलं आणि जे म्हातारे व्यक्ती आहेत त्यांना पावसाळ्यामध्ये जर पाणी भरलं तर खालचा रस्ता दिसण्यासाठी आणि सदर कॉन्क्रीटवर अलगी पकडू नये, जे आपण अलगी येते आणि त्याच्यावरनं पोरांचा किंवा म्हाताऱ्यांचा फ्लाय स्लिप होऊ नये म्हणून आम्ही दरवर्षी हे करतो आणि दरवर्षीप्रमाणे, आणि हे
आमची सोसायटी न करता सोसायटीतला एक सुजाण नागरिक ज्याला लोकांची काळजी आहे असा माणूस हा स्वतःच्या खर्चाने करून देतो आणि त्याचं त्यांनी रीतसर पत्र सोसायटीला दिलेलं आहे. हे पत्र तुमच्यासमोर मी दाखवतो आणि त्या पत्रामध्ये कुठलाच धार्मिक किंवा कुठल्याच धर्माचा किंवा कुठल्याच गुरूंचा असा कुठलाही उल्लेख नाही आहे की पावसाळ्यापूर्वी आपल्या लोकांना किंवा आपल्या मुलांना आपल्या वरिष्ठ लोकांना पावसाळ्यामध्ये काही त्रास होऊ नये म्हणून हे काम मी करतोय. त्यांनी 10 जूनलाच हे पत्र दिलेलं आहे. त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा काहीच धार्मिक उल्लेख नाही आहे आणि त्याच्यावर पहिली स्टार्ट अशी आहे की दरवर्षीप्रमाणे आम्ही दरवर्षी हे काम करतो. हा कुठलाच धार्मिक मुद्दे नाही. आपल्या तालुक्यामध्ये आम्ही सर्व धर्मभाव राहतो. आमच्या सोसायटीमध्ये सर्व धर्माची लोक राहतात. आमच्या इथे आता रिसेंटली बकरा ईद झाली. आमच्या मुसलमान बांधवांनी ते 4-5 दिवस त्यांचे बकरा आणतात, त्यांना खायला प्यायला घालतात, ते आम्हाला इन्व्हाइट करतात. तर हे आम्ही सर्व धर्म आणि सगळ्या जाती धर्माचे सर्व सण आम्ही आमच्या सोसायटीमध्ये उत्साहात आणि गोविंदाने पार पाडतो. हा कुठलाच मुद्दा नाही आहे. आमच्या सोसायटीतल्या एकाही मेंबरने याच्याबद्दल कुठली तक्रार केलेली नाही. त्यामुळे याला धार्मिक रंग न देता याला वादाचा मुद्दा न बनवता हा विषय इकडे थांबला गेला पाहिजे असं मला वाटतं. पूर्ण सोसायटीमध्ये तुम्ही जे मुंबईला वादविवाद बघितले त्या अख्ख्या सोसायटीच जैन लोकांच्या होत्या. आमच्या पूर्ण सोसायटीमध्ये एक सिंगल जैन माणूस राहतो आणि बाकी सगळ्या धर्माचे लोक राहतात. आता ह्या बी विंगमध्ये मी राहतो. आमच्या विंगमध्ये फक्त हिंदू आणि मुसलमान राहतात. मग हा पट्टा तुम्हाला दिसतोय, मग हा आमच्या इकडे का मारला? मग जिकडे जैन माणूस राहतो तिथपर्यंतच का नाही गेला? तुम्हाला मागच्या विंग मी दाखवल्या तिकडेही पट्टे मारलेत. आमच्याकडे क्लिअर लेटर आहे. याला कुठलाच धार्मिक मुद्दा द्यायचा नाही. आम्ही सर्व धर्म इकडे राहतोय असा कुठलाच विषय नाही आहे. मी सर्वांना सांगेल की ते त्याच्या जे काही रील व्हायरल होत आहेत त्या रीलकडे लक्ष न देता देशाच्या विकासाच्या दृष्टीने काय कामं चालू आहेत, आपल्या मुलांच्या कामधंद्यासाठी किंवा नोकरीसाठी काय विषय चालले आहेत त्याच्या मुद्द्यावर आपण बोलूया. हा कुठलाच विषय नाही आहे. पावसाळ्यापूर्वी दक्षता म्हणून केलेलं आम्ही ते काम आहे. त्याला कुठलाच मुद्दा द्यायची गरज नाही.